पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो काय करायला निघालात तुम्ही? एवढं टोकाला नका जाऊ। हात जोडते, सोडा त्या मुक्ताला। तिनं माझ्या मुलाची मती भ्रष्ट केली, माझा अपमान केला, निंबाळकरांच्या समोर मला मान खाली घालायला लावली, या घराची सुख शांती सगळी हिरावून घेतली। तिच्या जीवाची भीक मागतेस तू? डोकं जागेवर आहे का तुझं? डोकं जागेवर आहे म्हणूनच बोलतेय। कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला। कुणाच्या नजरेत तरी तुम्हाला मोठं व्हायचंय म्हणून कुणाचा तरी जीव घेताय तुम्ही? कारण तिला जगण्याचा अधिकार नाहीये म्हणून। तुम्ही होतात ना तिथं? ताई, ताई, गजक काय झालं? तिथे भैरवनी कांत त्यांना मारून राहिलेत। कोणला? तुला ज्यांनी कपड्यावर कुकू लावलं त्यांना। छोटे मालक इकडं? आणि मी माझ्या शब्दाचा पक्का आहे। तिने सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय, माझा अहंकार दुखावलाय। जर का तिनं सारंगला परत केला नाही तर तू विचारही करू शकणार नाहीस, इतकं काहीतरी भयान घडेल, भयान। बरं झालं सावतावून आलीस। आता दोघांना एकत्र संपवतो। नगरकरांच्या सुनेवर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी?
अगं तू काल रात्रीपासून काही खाल्लं नाहीयेस, थोडं तरी खा. आजी, तू खाल्लं नाहीस ना तर मी इथून अजिबात जाणार नाही. काय झालं आजी, तू का रडतीयस? मुक्ताच्या काळजीनं जीव तुटतोय ग. मुक्तासाठी? अगं पण काळजी तर सारंग दादाची वाटली पाहिजे ना. सारंगपेक्षा मुक्ताचीच जास्त काळजी वाटते, कारण तिनं राव साहेबांचा अहंकार डिवचलाय आणि डिवचलेला नाग दसायची कधी संधी सोडत नसतो, म्हणून तिची काळजी वाटते ग. त्याने काही तिला दुखापत केली तर? हाई जगदंबे, लक्ष असू दे ग पोरीकडं. दुखापत म्हणजे? गायत्री बाळा, तू एवढी काय घाबरतेस? अगं असा भित्रा स्वभाव काही कामाचा नाही ग पोरी. उलट बाईच्या जातीनं कणखर आणि भक्कम राहायचं असतं. ही दुनिया लय वाईट आहे ग. भिणारी बाई दिसली की त्यांची हिंमत आणखीनच वाढते. आजी, मला कळतंय ग सगळं. मला पण असं नाही वाटत की माझा भीतीने असा थरकाप उडावा, पण आपोआप तसं व्हायला लागतं. कारण माहितीये, लहानपणापासून या घरातली कडक शिस्त बघती. ही शिस्त न पाळल्यामुळे होणारे परिणाम पण बघितलेत. आपण चुकलो तर काय होईल या विचाराने आधीपासून भीती वाटायची. आणि एकदा चुकले तेव्हापासून या भीतीचा थरकाप कधी झाला कळलंच नाही. खरं आहे ग पोरी, अजिबात रडायचं नाही, घाबरायचं नाही. आजी, एक मनातलं बोलायचं होतं. अगं मग बोल की. आजी, मला पण मुक्ता आवडते आणि ती सारंग दादाची बायको म्हणून या घरात यावी असं मला मनापासून वाटतंय. खरंच? अगं, मुक्ता अशी मुलगी आहे जी या घरात चांगले बदल घडवून आणू शकते. चुकीला चूक असं म्हणायची ताकद फक्त तिच्यात आहे. आणि या घरातल्या ज्या बायका तिला विरोध करतायत ना, त्यांना हे कळत नाहीये की मुक्ताच त्यांना या बंधनातून मुक्त करू शकते. खरंय. अगं, एवढ्याशा लेकराला जे समजलं ते या घरच्या शाण्यानं समजलं असतं तर किती बरं झालं असतं. तू अजिबात घाबरू नगस. सारंग गेलाय, चांगलं काहीतरी घडेल आणि मुक्ता या घरात नक्की येईल. मी मुक्ताच्या कपाळावर फक्त कुंकू लावलं नाही, तर मी तिला विश्वास दिलाय की मी तुझ्या बरोबर संसार करेन. आणि फक्त इतकंच नाही, तर मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन हे वचन सुद्धा दिलं.
तुझ्या चुकीमुळं, तुझ्या चुकीच्या वागण्यामुळं तू सारंगला पाठीशी घातलंस, त्यामुळं आज रक्तपात होण्याची वेळ आली. आणि तू सतत घाबरणं बंद कर. यापेक्षाही भयंकर घटना घडणार आहेत आणि त्याही पेक्षा भयंकर वाईट बातम्या ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा बस झालंय, सवय लावून घ्यायची. आणि तू या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. तू या घरामध्ये पाऊल ठेवल्यापासून या घरातलं सुख शांती संपुष्टात आली आहे. ती संपवण्यासाठी सतत प्रयत्नात राहिलीस तू. त्या घरातला आनंद नासवला असतो. केवळ तुझ्यामुळे मुक्ताचा जीव धोक्यात आलाय. काय करणार आहेस तू तिला? संपवणार आहे, मुर्दा पाडणार आहे तिचा. रावसाहेब, मग तिच्या बॉडीचं काय झालं, संबळचं काय झालं, पत्ता पण लागणार नाही कोणाला. आणि असंही त्या मुक्तासारखी जी सामान्य माणसं असतात ना, ती मेली काय, कुठं गायब झाली काय, कुणाला काही पडलेलं नसतं. कळलं ना? सोडणार नाही मी तुला. हा, कांता शेटवर हात टाकलाय तू. मग काय करतो मी? गावातून 100 लोक आणेन आणि जिवंत जाळीन तुला. कुणाला जिवंत ठेवणार नाही. ए, भीती कोणाला दाखवतो तू? घाबरत नाही मी तुला. बघतोस तुझ्याकडे. ए, छत्री धर. बघतो मी तुझ्याकडे. बघतो, सोडणार नाही. तुम्ही का आला तिथं? पाहिलं ना काय झालं? तुम्ही दरवेळेस काहीतरी नवीन संकट घेऊन येता. तुमच्यामुळे आम्हाला पण माझ्या मुक्ताला परत न्यायला आलं. नगरकरांच्या सुनेला परत घ्यायला आलं. फक्त आता माझ्या समोर कितीही संकट आणि अडचणी आल्या ना, तरी आता मला कशाचीच भीती वाटणार नाही. भीती तर तुम्हाला तवाही वाटली नव्हती जेव्हा सगळ्यांसमोर माझ्या भांगात कुंकू भरलं. तुमच्या त्या एका चुकीमुळे आम्ही सगळे चुकीचे ठरलो. ज्या घरातून प्रेमाने निरोप भेटायला पाहिजे नव्हता, तिथून लाथ मारून हाकलून दिला आम्हाला. हे बघ मुक्ता, जे घडलं ना त्याबद्दल मी तुझी पुन्हा एकदा माफी मागतो. तुझ्या कपाळाला कुंकू लावणं हे तुझ्या लेखी जरी चूक असलं ना, तरी माझ्यासाठी तो माझ्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. त्या दिवशी हिंमत केली नसती ना, तर मुक्ता आज मी माझ्या प्रेमासमोर उभा राहू शकलो नसतो. माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदा स्वतःसाठी उभा राहील. ते फक्त तुझ्या प्रेमानंच मला हिंमत दिली. हे बघ, मला माझं प्रेम, माझी मर्जी तुझ्यावर लादायची नाहीये. तुला वाटलं तरच तू माझ्यासोबत ये. मी तुझं मन जिंकू शकलो तरच मी तुला इथून घेऊन जाईन. तू माझी जबाबदारी आहेस मुक्ता. फक्त तुझ्यावरचं प्रेमच नाही, तर तुझी काळजी देखील मला इथपर्यंत घेऊन आली. तू जर माझ्यासोबत आली नाहीस ना, तर तू म्हणशील तिथे मी तुझ्यासोबत राहीन. मुक्ता, खूप भूक लागली, काही खायला मिळेल का?
भैरूचा फोन. बघ 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 बघ, काहीतरी चांगली बातमी असणार आपल्यासाठी. बघ बघ. हा भैरू बोल. संपले का दोघं? नाही ना. हो तो तुमचा सारंग पिक्चर मधल्या हिरो सारखा तुटून पडला ना राव आमच्यावर. याच्याला हिरून खलासच करणार होतो तर ती मुक्ता मध्येच उगवली ना आणि या सगळ्या राड्यामध्ये तिच्या डोक्याला जखम झाली. हे सगळं पाहून तो सारंग चौताळून उठला आणि आम्हा सगळ्यांना धुतला. खायला खरंच प्रेमात लय ताकद असते राव. त्याची गुणगण गायची सुपारी दिली होती तुला. खुशाल विजयी गाता सांगत सुटलाय. तू एकाही कामाच्या लायकीचं नाहीयेस. अहो नाही युवराज भाऊ. अहो खरंच मी मनापासून करतोय हो. आणि यावेळी कांता शेठ पण सोबत होते पण काय. त्यांना कधी संपवणार ते आधी सांग. बाकीची फालतू बडबड ऐकायला मला वेळ नाहीये. युवराज भाऊ पुढचा प्लॅन रेडी आहे. पर दोघांना एकत्र खलास करणं ना जरा अवघड वाटतंय. सेपरेट सेपरेट करून काटा काढावा लागणार आहे. आधी कुणाला खलास करू, सारंगला का मुक्ताला? सारंगला. सारंगला काही होता कामा नये. त्या पोरीला संपव आधी. हॅलो युवराज भाऊ. हॅलो. तुम्ही काय करता इथे? ते मी ते हा युवराजचं डोकं दुखत होता. मी सुंठेचा चहा आणला होता. गार झाला वाटतं. गरम करून आणते. हो जाते. थँक्स. एवढ्या साध्या घरात एवढ्या गरिबीत कसे राहत असतील आणि तरीही चेहऱ्यावर कायम आनंद असतो. अनबिलिव्हेबल. मुक्ता संपली ही बातमी द्यायला एवढा उशीर का होतोय? दादा भैरूशीच बोलत होतो. तो म्हणत होता की त्यांनी मुक्तावर हल्ला केला होता पण आपला सारंग मध्ये आला आणि मी सारंगला काही नाही झालं पाहिजे अशी ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे दादा मुक्ताला सोडावं लागलं. काय करूया पोराचं मी? त्यांना म्हणावं काय वाटेल ते करा पण सारंगला तिच्यापासून दूर घेऊन जा. भले त्यासाठी 4 फटके मारावे लागले तरी चालतील पण सारंगला तिच्यापासून दूर घेऊन जा आणि तिला संपवा. हो दादा. तिचं घर जाळून टाका आणि मुक्ता नावाचं अस्तित्व संपवून टाका.